ब्रह्म तस्मय विद्यालयाच्या गुरुजनांना वंदन करून तुम्हा विद्यार्थी बालमित्रांना ज्ञानेश्वर मेटगुलेचा मनापासून मनपूर्वक नमस्कार. मुलांनो, आजकाल बघा, जो माणूस पायाने चालतो तो ठराविक अंतर गाठतो. कशात चालतो? जो माणूस पायाने चालतो तो ठराविक अंतर गाठतो, परंतु जो माणूस डोक्याने चालतो तो निश्चितच आपलं ध्येय गाठतो. मी तुम्हाला थोड्याच वेळामध्ये थोडं तरी पायाप्रमाणे डोक्याने चालायला शिकवणार आहे. डोक्यानं डोक्यानं म्हणजे नीट सरळ अभ्यासामध्ये डोकं वापरूनच जीवनामध्ये तुमच्यातला प्रत्येक जण मोठा होऊ शकतो हा विश्वास देण्यासाठी मी तुमच्या समोर आलेलो आहे. बऱ्याच वेळा मुलांना असं वाटतं गरीबाची, आम्ही कमी हुशार, आम्ही लहानशा शाळेत शिकतो, गुटखा, एलुकडा, मी काळा, मी मोठा, मी कसा मोठा होणार? प्रत्येक जण मोठा होणार. लोकडा मोठा होणार, गुटखा होणार, काळा होणार, काळापेक्षा मोगळा जास्त मोठा होणार. कारण का? जातीवर माणसाच्या जन्मावर काय नसतं. कोणत्या घराण्यात जन्मायचं, देवानं आपला कोणता रंग द्यावा हे आपल्या हातामध्ये नसतं, पण जन्मल्यानंतर जो मधला प्रवेश आहे मृत्यूपर्यंतचा तो कसा करायचा ते आपल्या हातामध्ये असतं. आणि मानव जीवनामध्ये दोनच प्रकारे मोठा होऊ शकतो. किती प्रकारे? एक तर शिकून, दुसरं सवरून. शिकून म्हणजे शिक्षण आणि सवरून म्हणजे सवरून. सकारात्मक अर्थाचे जेवढे शब्द, सत्य, सदाचार, संयम, सुविचार, प्रत्येक सुविचारामध्ये माणसाचं जीवन बदलण्याचं सामर्थ्य असतं. सुविचार काही फक्त फळा भिंतीवर लिहून वाचण्यासाठी नसतात, त्याच्यातून काहीतरी घ्यायचं असतं. प्रत्येक धड्यातून काहीतरी धडा घ्यायचा असतो, प्रत्येक गोष्टीमधून काहीतरी बोध घ्यायचा असतो, प्रत्येक कचेला काहीतरी मॉरल असतं. लहानपणी एक गोष्ट होती बघा, तुम्हाला लहान असताना तुमच्या आजी आजोबांनी सांगितले असेल, दोन लहान प्राण्यांची शर्यत लागते, त्यामध्ये कोण जिंकतो? कोण? कासव जिंकतो. ससा चपळ असतानाही कासव जिंकतो. मला सांगा, ससा एवढा चपळ कासव का जिंकला? कारण तो थांबला नाही, त्याला आळस आला नाही, झोप आली नाही, त्याने कंटाळा केला नाही, म्हणून तो जिंकला. मग ह्या गोष्टीतून तुम्ही काय शिकायचं? प्रत्येक गोष्टीमधून काहीतरी बोध घेतला तरच तुम्ही जीवनाचा प्रवास यशस्वीरित्या करणार आहात. आता निश्चित कथा धडे काय तुम्हाला फक्त प्रश्नोत्तर लिहून पाठ करून पास होण्यासाठी नसतात, त्याच्यातून काहीतरी घ्यायचं असतं. त्या लहानशा गोष्टीमधून तुम्ही काय घ्यायचं? थांबायचं नाही. काय घ्यायचं? कारण काय, सगळ्यात मोठा तुमच्यातला प्रत्येक जण मोठा होऊ शकतो, परंतु तुमच्या आतमध्ये एक किडा जण राहील, एक शत्रू आहे. त्या किड्याचं नाव काय? तुमच्या आतमध्ये जो शत्रू आहे त्याचं नाव काय? आळस, कंटाळा, बेफिकिरी. नाही अभ्यास केला तर काय सर थोडेसे रागवतील. मुलांना तुमच्या माहितीसाठी सांगतो, सरांचं काय बिघडणार नसतं. तुम्हाला मोठं व्हायचं असेल तर तुमच्या आतले शत्रू तुम्ही पहिले बाहेर काढायचे आणि त्या लहानशा गोष्टीपासून एवढं शिकायचं, रोजच्या रोज अभ्यास, गृहपाठ, होमवर्क केला तरच तुम्ही ही जीवनाची शर्यत जिंकणार आहात. खरं तर तुमची पिढी फार हुशार आहे. तुमची पिढी फारच हुशार आहे. आमच्या 70 पेक्षा 35 ची पिढी हुशार आहे, 35 पेक्षा तुमची 15 ची पिढी हुशार आहे. भागड काय झाले, जरा जास्तच हुशार आहे. जे चांगलं ते एक तर तुमच्यापर्यंत पोचत नाही, पोचलं तरी तुम्ही डोक्यामध्ये घेतले. प्रत्येक गावामध्ये सप्ताह, कीर्तन, भजन, हरिपाठ होतो. तुम्हाला सांगा, तुमच्यातले हरिपाठाला किती जण जातात? हरिपाठ कोणी पाहायला का तरी होताना? मंदिरामध्ये 4-10 म्हातारी माणसं असतात, काय पाहिलं? कीर्तन पाहिलं ना? कीर्तनला किती जण जातात? कीर्तनला सगळेजण गेलेले आहे. तुम्ही लहानपणी असताना बघा, 7वीच्या वर्गात तुम्ही होताना त्यावेळेस मी आलो होतो 3-4 वर्षापूर्वी. कीर्तन झालं त्यावेळेला तुम्ही सगळे रागेत होता. शेवटचं कीर्तन झाल्यावर
मग ते जेवायला पेक्षा बघा भोजन आणि भजन, भोजन आणि भजन या शब्दामध्ये फक्त एक काना आणि एक मात्रा एवढंच अंतर असतं, पण त्यातला अर्थ घेतला तर जमीन आसमानाचं अंतर आहे. आत्ता केलेलं काल्याचं कीर्तनाचं भोजन फार तर उद्या 8 वाजेपर्यंत पोटात राहील, उद्या 8:30च्या आत घेतात करणार आहे 2 वर्ष. पण एखादा कीर्तनातला, प्रवचनातला, टाकड्यातला, हरिपाठातला एखादा अभंग तर तुमच्या डोक्यामध्ये बसला आणि त्याप्रमाणे वागण्याचा, जगण्याचा प्रयत्न केला तर विश्वाच्या अंतापर्यंत तो तुम्हाला चालून येईल. तुम्ही हरिपाठ पाहिलाय का? हा, किती जणांनी पाहिला हरिपाठ? कारण मी त्याला 2 इंटरेस्ट आहे, 2 अभंग पाठ करणार आहे, त्याला हरिपाठ देणार आहे. अभंग, मुलांनो, अभंग या शब्दाचा अर्थ कसा आहे? शिक्षण. क्षणाला शिकायचं, बरोबर? प्रत्येक क्षणाला शिकायचं. थोडक्याला होतं तसं अभंग. अभंग ज्याच्या आयुष्यामध्ये फक्त 2 अभंग पाठ असतील, त्या 2 अभंगाच्या अर्थाप्रमाणे जगण्याचा, वागण्याचा प्रयत्न केला, त्याचं जीवन कधीच सफल होणार नाही, कधीच भंग होणार नाही. हरिपाठामध्ये 38 नंबरचा अभंग आहे. कोणता अभंग आहे का माहिती? छोटस पुस्तक आहे. तुमची पिढी काय गीता, गाथा, भागवत मोठा गठ्ठा पाहणार सुद्धा नाही, उचलणार सुद्धा नाही, परंतु सगळ्यांचा सारांश तुम्ही दररोज पसायदान म्हणता. पसायदान म्हणजे काय आहे? कशातले पसायदान कशातून घेतलेले? ज्ञानेश्वरांनी पसायदान घेतले ना. कशातले? ज्ञानेश्वरी मधल्या 1792 ते 1801 ओळी हरिपाठाच्या गेलेले बघा, ते पसायदान आहे. एवढ्या पसायदानामध्ये एवढी शिकवण, एवढं जगाला ज्ञान दिलंय. एका अभंगामध्ये एवढं तत्वज्ञान सांगितलं बघा. 38 नंबरचा अभंग आहे. अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. आता मला सांगायचा अर्थ काय होतो? काय होतो अर्थ बाई? अवघाची संसार म्हणजे कुणाचा म्हणलंय? तुझे पप्पा, मम्मी, गुड्डू आणि नुड्डी, कोणा चौघाचं म्हटले का? अवघाची संसार म्हणजे अख्ख्या जगाचा, विश्वाचा संसार सुखाचा करील आणि आनंदे भरीन तिन्ही लोक म्हणजे स्वर्ग, मृत्यू, पाताळ सगळीकडे आनंद निर्माण करेल. अभंगाच्या एका चरणाचा अर्थ एवढा विशाल असतो, महान असतो. अख्ख्या हरिपाठामध्ये, अख्ख्या ज्ञानेश्वरीमध्ये काय असतं? जाऊ द्या, तुम्ही सध्या ज्ञानेश्वरी उचकटणार नाही, परंतु हरिपाठ जवळ ठेवा. 2 अभंग फक्त पाठ करा. अवघाची संसार सुखाचा करेल. तुला जरी व्यापक अर्थ जरी नाही कळला तर लग्न झाल्यावर आपला संसार सुखाचा करायचा आहे एवढं जरी कळलं तरी फार झालं. व्यापक स्वरूपाचा अर्थ नाही कळला, स्वतःचा संसार सुखाचा करायचा एवढं कळलं तरी पुष्कळ झालं. आणि दुसरा अभंग आहे बघा, सावता महाराज अभंग. कोणता आहे त्याचा फेमस? सावता महाराजांचा नाही माहिती? बरे 2 अभंग आहेत, त्यातलं एक पाहिजे तुम्हाला म्हणायचं, माझ्या भाग म्हणा, कारण तुम्हाला डीजेच्या तालीवरचा अभंग पाहिजे, तुम्हाला सरळ अभंग नाही. तुकाराम महाराजचा अभंग जरा हे आहे बघा. तुकाराम महाराजचा म्हणा माग, अनुरणिया म्हणा. कोकडा तुका आकाशा एवढा, तुम्हाला असं खालीवर नको, तुम्हाला सरळ पाहिजे. तिथे चालावं. चुन्नुक चुन्नुक टाळ वाजवी, पाटामधलं पाणी, प्राणपाकरा संग गातो, तुझी विठ्ठला गाणी, विठ्ठल नामाची शाळा भरली, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. हात आहेत ना, त्यांनी मोठ्या टाळ्या, हात नाही त्यांनी खाली हात आहे त्यांनी मोठ्या टाळ्या वाजवत, आणि ज्याला तोंड आहे त्यांनी मोठ्याने फक्त विठ्ठल या शब्दावर जोर द्यायचा. त्याच्या मागे एक शास्त्रीय कारण आहे. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल 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 विठ्ठल, खरोखर जोरात टाळी वाजवली ना, त्यांनी सांगा हाताला झिंजन झालं नाही, झिंजन झालं वाईटपर्यंत म्हणजे
त्याचे शास्त्रीय कारण एक असं आहे, विठ्ठल. विठ्ठल या शब्दावर जोर दिला ना, विठ्ठल, आपल्या अंतकरणापासून हृदयापासून कंपन निर्माण होतात. आपलं जे ब्लॉकेज आहे ना, आपल्या इथून अटॅक आला, त्या रक्तवाहिन्या त्या प्रवाहित होतात. मग जो मुलगा किंवा मुलगी दिवसातून फक्त 5 मिनिटं विठ्ठल विठ्ठल म्हणा, कलाम म्हणा, टाळ्या वाजवा, त्याच्यामुळे तुमचा असा वेळ होईल, पायाच्या नखापासून टाळ्या वाजवल्यावर विठ्ठल म्हणल्यावर हृदयातून पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत सगळ्या रक्तवाहिन्या प्रवाहित होतात. आणि मग त्या माणसाला आयुष्यामध्ये बीपी, शुगर, मधुमेह, कोलेस्ट्रॉल, रक्तदाब किंवा चरबी, अटॅक येणारच नाही. फार शास्त्रीय कारण आहे. पण अलीकडे पिढी काय झाली, सुस्त झाली. फक्त तुम्ही आयुष्य, तुम्हाला मोठं व्हायचंय का? सगळ्यांना मोठं व्हायचंय. मला सांगा, मोठं व्हायचंय म्हणता तुमच्यातले किती जण घरून येताना आई वडिलांच्या पाया पडतात? किती जण देवाच्या पाया पडून येतात? ठीक आहे, देवाच्या तुम्हाला देऊळ लांब आहे, वेळ नसतो, सकाळी टाइम होईल शाळेला, देवाच्या नाही जमलं ना, जे पडतात रस्त्यावर देऊळ त्यांनी पडा. पण देवाच्या पायापेक्षा जो घरून निघताना तुमच्या आई वडील घरी असतात का? तुम्हाला डबा कोण देतं? देव देतो का आई वडील देतो? तुम्ही दिवसभर जरी देवाच्या पुढे डोकं फोडून घेतलं तरी देव तुम्हाला एक पार्ले बिस्किटचा पुढा देणार नाही. देणार आहे. जे आई वडील तुम्हाला सगळं तुमच्यासाठी करतात, लहानापासून मुक्त करकटे काढतात, डबा बनवून देतात, तुमची काळजी घेतात, घरून येताना फक्त एक काम करा, आई किंवा वडील जे घरी असते ना त्याच्या पाया पडा. तुम्हाला खरोखर मोठं व्हायचंय ना, मग तुमचे आई वडील म्हणते, आमची सोनी किती शहाणी झाली, आमचा मोन्या किती गुणाचा आहे, आणि मग आमची गुणाची पोरं मोठं करण्यासाठी तुमचे आई वडील रक्ताचं पाणी करतील, हाडाची काळं करतील, घामाच्या धारा गाळतील, काबाड कष्ट करतील, काहीही करतील, रात्रीचा दिवस करतील, पण ते तुम्हाला शिकवण्यासाठी पैसा उपलब्ध करतील. तुम्ही एक जरी केलं ना, मित्रांनो, मला 4 नातवंड आहेत. 9वी पर्यंत माझा नाती आहे, परंतु 9वी पर्यंत त्यांच्या हातामध्ये मोबाईल देत नाही. अजून मोबाईल ही मोठी बिमारी आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तुम्ही आता काय सांगत होतो, आई वडिलांच्या पाया पडून. मला सांगा, सगळे आता मी सांगितले, पडणार का पायाला? तुम्ही इफेक्ट बघा. तुम्ही जर निघताना सहज असत पटकन नाही पाय पडायचे नाही. तुम्हाला किती शाळा पोरग झाले, मग याच्यासाठी मी काय केलं पाहिजे? तुमचे आई वडील एखाद्याचं दारू पीत असतील, एखाद्याचं गुटखा करत असतील, वाईट छंद करत असतील, तुमच्यामुळे तेही सुधारतील. आमची पोरं किती गुणाची आहेत, मग यांच्यासाठी मी कसं वागलं पाहिजे? त्याच्या घरातले आई वडील काही नाद करत असतील, वाईट वागत असतील, त्याचे आई वडील सुद्धा सुधारतील. फक्त आठवड्यातला तुम्ही काय करायचं, आठवड्यात हा एक मार्ग सांगितला, तुम्हाला खरोखर मोठं व्हायचं. दुसरा मार्ग सांगू, 1 तास फक्त, एका आठवड्यातला 1 तास. एका आठवड्याचे तास किती? पाठ घेतला. एका दिवसाचं किती? एका आठवड्याचे पाठ नाही. कॅल्क्युलेटर आलं, पाडताना विसरलो आपण, गाड्या आल्या, चालायचं विसरलो, कॅल्क्युलेटर. 4थीच्या मुलाचे आमच्या वेळेला आमचे 30 पर्यंत 4थीला पाठ होते. 4थीला तुम्ही 9वी 10वी पर्यंत पडला. तुम्ही आता गणित सोडवणार, वेळ कमी असतो, बरोबर. आता सांगितलं एवढं पाळ करून, तर तुझा पाठ असता पहिल्या फटक्यात सांगितलं असतं. तुमचा गणिताचा वेळ बघा, कॉम्प्युटरच्या परीक्षा असतात, MPSC UPSC, वेळ अगदी थोडा असतो. ज्याचा पाठ आहे त्याचं गणित पटकन 1 मिनिटात होणार. ज्याचा पाठ आहे तो असंच डोक्यात कळेल, 27 मग ते 5 मिनिटांनी एक प्रश्न घ्या. पाढे फार महत्वाची आहे. कॅल्क्युलेटरमुळं, त्या मोबाईलमुळं आपण ते पाढे विसरले, आणि त्याच्यात बघून लगेच करायचं. मग त्यामुळं तुम्ही आठवड्यातला 168 तास, त्यातला 1 तास तुम्हाला 2 मार्ग केले ना, तुम्ही नक्की मोठे होणार. तुमच्या गावात मंदिर आहेत का? पुढे हरिपाठ होतो का कोणत्या गावात? ज्याच्या गावात नाही त्याच्यात काय अडचण नाही. फक्त 168 तासापैका रविवारचा 1 तास तो तुम्ही टीव्ही मध्ये घालवता आणि मोबाईल मध्ये घालवता. तो टीव्ही मोबाईलच्या ऐवजी 1 तास तुमचे आई वडील आजोबा कोणी जे घरातला असेल, लहान मुलगा असेल, त्याला घेऊन, लहान मुलाच्या हातातला मोबाईल काढते, जेवत नाही ना मोबाईल शिवाय, त्याला घेऊन हरिपाठाला. हरिपाठामध्ये काय होतं माहिती? तुम्हाला अभ्यास करायचा म्हणजे तुमचं डोकं स्थिर पाहिजे ना, एकाग्र पाहिजे ना. हरिपाठामध्ये काय होतं? हरिपाठामध्ये आपल्याला देव भेटत नाही. देवाची व्याख्या तरी काय आहे? देव म्हणजे तरी काय आहे? देव म्हणजे काय?
देव म्हणजे कुठे आहे माहिती आहे का तुम्हाला? प्रत्येक ठिकाणामध्ये चराचरामध्ये देव बांधलेला आहे. आणि देव आपल्या देशामध्ये किती कोटी आहेत? 33 देवाची नाव सांगते कोणी? सांगा पटकन. 33 कोटी म्हणजे 33 प्रकारचे. म्हणजे वेगवेगळे दत्त संप्रदाय वेगळा, वारकरी संप्रदाय वेगळा, 33 प्रकारचे असं काहीतरी संकल्पना असावी असं मला वाटतं. पण 33 कोटी आजही आपल्या देशामध्ये जिथे जागते असते खेळते 33 कोटी देव आहे. ते तुम्हाला माहिती आहेत का? आपल्या देशाची लोकसंख्या किती? 146 कोटी, बरोबर. त्या 146 कोटी मध्ये 33 कोटी देव आहे. कोणते? चांगले बघतात, निष्पाप आहेत. आपल्या देशातल्या 146 कोटी पैकी बालवाडी पासून मास्टर डिग्री पर्यंत जी विद्यार्थ्यांची सरकारी आकडेवारी आहे ना, ते निष्पाप, निरपेक्ष, सात्विक, निर्भय वृत्तीचे जे निष्पाप असे विद्यार्थी आहात ना, तुम्हीच खरे देवा. तुमच्यात देव पण टिकवण्यासाठी संत निळोबाराय दिंडीतर्फे माझा हा छोटासा प्रयत्न. ना रावळी ना देवळी ना कोणत्या विधीवर, विद्या मंदिराचं साक्षात 33 कोटी देव. तुम्हीच खरे देव आहात. फक्त तुमच्यातलं देव पण बिघडवण्यासाठी समाजातल्या प्रत्येक स्तरामध्ये माणसं टपलेले आहेत. सगळीकडे भडका उडालाय, आग लागलीये, वनवा भडकलाय. तो वनवा जवळ येतोय आणि त्या वनव्यामध्ये तुम्ही भस्मसात होणार आहात. आई आतमध्ये टीव्ही मध्ये व्यस्त आहे, मुलगा बाहेर कोट्यावर मोबाईल मध्ये व्यस्त आहे, हरणी आतमध्ये गुहेमध्ये व्यस्त आहे, पाडस बाहेर आहे आणि ते पाडस आगीच्या भस्मसाने पाडणार आहे. आग जवळ येते, ते पाडस त्या आगीतून कसं वाचणार आहे? त्याच्यामध्ये त्या आगीच्या भडक्यामधून, त्या वनव्यामधून लागलेल्या भडक्यामधून एक वाघोबा येतो. तो वाघोबाने ते पाडस पाहिलं, भोगेला असतो. त्याला त्या आगीतून पळून भूक लागलेली असते. त्याने ते पाडस पाहिलं, त्या पाडसावर तो झेप घेणार असतो. मला सांगा ते पाडस कसं वाचणार? इकडं आग तिकडं वाघोबा. आणि त्याच्यात अजून एक झाडाच्या आडमध्ये एक शिकारी असतो. तो शिकारी त्या पाडसावर नेम धरून बसलेला असतो. तेव्हा हे पाडस थोडं हलतंय, थोडं गावाच्या बाहेर येते. त्याच्यावर गाळ मारून माझं पोट 8 दिवसाचं पोट भरल. ते पाडस आगीमध्ये सापडणार आहे. तिकडून वाघोबा आलाय, तो शिकारी नेम धरून बसलाय. मला सांगा ते पाडस कसं वाचणार? काय मार्ग आहे त्याला? नाही. प्रत्येक ठिकाणी मार्ग, प्रत्येक प्रश्नाला उत्तर असतं. हे काही जगातलं असं कोड नाही, ते सुटत नाही. प्रत्येक प्रश्नाला उत्तर असतं. काय होतं मी तुम्हाला अर्ध उत्तर सांगतो, फक्त अर्ध तुम्ही नंतर सांगा. कारण मी इथून प्रश्न विचारणार आहे, जे उत्तर सांगेल त्याच्या नावाने मी ग्रंथालयाला माझं 33 कोटी देव एक पुस्तक आहे ते देणार आहे. आणि हरिपाठ कोणाला लागेल, ज्याची 2 अभंग पाठ करायची तयारी आहे त्याला हरिपाठ देणार आहे मोफत. तर मला सांगा कसं वाचणार आहे ते पाडस? काय होऊ शकतं? काही होऊ शकतं. निसर्ग बघा, आपल्याला पाणी नसतं या वेळेला, ह्या वेळेपर्यंत पाणी नसतं, विहिरीला फुललं वडे वाहून चालले. निसर्गाचा काही चमत्कार होऊ शकतो. कसं वाचणार आहे सांगू थोडक्यात. सोसाट्याचा वारा सुटतो, विजांचा कडकडाट होतो, विजांचा कडकडाट झाल्यावर पाऊस सुरू होतो आणि पाऊस सुरू झाल्यावर वनवा विजतो. ज्यावेळेस विजांचा कडकडाट होतो त्यावेळेला त्या शिकारी असतो ना, त्या शिकारी नेम धरून बसलेला असतो. त्या विजाच्या कडकडाने त्याचा हात फायबर होतो. झडप घेणाऱ्या वाघावर, त्या पाडसावर झडप घेणाऱ्या वाघावर तो बाण लागतो. त्याच्या बाणाला वाघोबा पडतो, वीज पडून शिकारी म्हणतो, पाऊस सुरू झाल्यावर वनवा विजतो. होतो का नाही? झालं का निसर्गाचा चमत्कार? आता मला दुसऱ्या प्रश्नाचं ते उत्तर द्या. वनवा कोणता? शिकारी कोणता? पाऊस कोणता? बरं शेवटला सांगा तुमच्या डोक्यात सुचलं तर तुमची पिढी खरं तर सर मी सांगितलं पहिलं फार हुशार आहे, परंतु जे चांगलं ते तुमच्यापर्यंत पोहोचत नाही. तुमच्यात प्रत्येक जण मोठा होऊ शकतो. करमाळाजवळ जेवण नावाचं गाव आहे. तुम्हाला मी पहिलं सांगितलं काळा मोठा होऊ शकतो प्रत्येक जण. आपल्या भारताचे राष्ट्रपती त्यांचं नाव काय? ते किती गोरे आहेत? गोरे आहेत का? कोणत्या जाती जन्मल्या? आदिवासी समाजात.
वयाच्या 6व्या वर्षी त्यांची त्याचे आई वडील खदानीमध्ये गाडून वाढले, अनाथ आश्रमात शिकल्या. इतक्या शिकल्या, सगळी खूप परिस्थिती होती, त्यांना जाणीव होती मला शिकलंच पाहिजे, मला काहीतरी बनलंच पाहिजे. तुम्हाला आई वडिलांचा आधार वाटतो असं समजा. तुम्ही द्रौपदी मुर्मू आहात आणि ती ज्या तिरकीनं पोटतिरकीनं शिक्षण घेतलं, जे टॅलेंट पाजळलं, जे स्कॉलरशिप पहिल्यामध्ये प्रत्येक विद्यापीठात ती पहिली आली, त्याला राष्ट्रपती काय उगत नाही बनवलं, टॅलेंट आहे काहीतरी तिच्यामध्ये बुद्धिमत्ता हुशारी आहे, मग ती राष्ट्रपती बनली. मग आदिवासी समाजातली एक अनाथ मुलगी राष्ट्रपती बनू शकते, तिचा कलरही चांगला नव्हता. मग कलरवर काय असतं, आपल्याला देवानं कलर दिला आपल्या हातामध्ये नाही, पण जेवढं शिकून सवरून कसं मोठं व्हायचं हे नक्की तुमच्या हातामध्ये आहे. मला सांगा, APJ अब्दुल कलाम नाव ऐकले? काय परिस्थिती होती त्यांची, लहानपणी पेपर टाकत होते, खायची पद्धत होती, पेपर टाकता 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 बोललेल्या एखाद्या पेपर मधल्या मागच्या पानावर ते वाचायचे. ते लेख त्यांनी अनेक लेख वाचले, ते लेख वाचून त्यांच्या डोक्यामध्ये प्रेरणा मिळाली आणि पहिले भारतातले राष्ट्रपती जे आहेत ते संशोधक झाले, शास्त्रज्ञ झाले. का झाले? त्याची परिस्थिती होती. तुमच्या आई वडील आहेत म्हणून तुम्हाला मोठं व्हायचं नाही का, असं समजायला तुम्ही द्रौपदी मुर्मू प्रमाणे तुम्हाला काहीच नाही, तुम्हाला मोठं व्हायचं. फक्त तुमच्यामध्ये जिद्द हवी आहे, विश्वास हवा, आत्मविश्वास हवा. माणसाला जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर माणसाजवळ आत्मविश्वास हवा. तो आत्मविश्वास मिळवण्यासाठी थोडा तरी संतांचा आणि शिवरायांचा इतिहास ज्ञात हवा. तुम्ही पाखरं पाहिली, पाखरांचा थवा पाहिला ना, उडत उडत येतो, एखाद्या लहानशा झाडावर बसतो, फांद्या वाजतात, पाहणाऱ्याला वाटतं अरे फांद्या मोडून पक्षी पडतील किंवा काय. परंतु मुलांना, त्या पाखरांना फांदी तुटण्याची भीती नसते, कारण त्यांचा त्या फांदीवर नसून पंखावर विश्वास आहे. तसा स्वतःमध्ये विश्वास निर्माण करा का मला मोठं व्हायचंय. तकदीर ने तुम सबको हीरा ही बनाया है, तकदीर ने तुम सबको हीरा ही बनाया है, बस शर्त यह है जो घिसेगा वही चमकेगा. तो दगड असतो, दगड बरेच जण तुटतात, जो तुटत नाही त्याचा देव बनतो. टाकीची गावं सुटल्याशिवाय ही म्हण तुम्हाला माहितीच आहे, देव पण येत नाही. कारण जीवनामध्ये माणसाला सहजासहजी काही मिळत नाही, फुकट तर काहीच मिळत नाही. माणसाला जीवनामध्ये फुकट काहीतरी काम केल्याशिवाय पैसा मिळतो, कर्म करो तो फल मिळता है, आज नहीं तो कल मिळता है, जितना गहरा अधिक हो कुआ उतना मीठा जल मिळता है, जीवन के हर कठीण प्रश्न का जीवन से ही हल मिळता है. आपला मार्ग जीवनातून आपणच काढायचा, फक्त आपण हे चांगलं आहे तेवढंच घ्यायचं. शाळेत रोज जाता ते ज्ञानबिंदू मिळवा, तो ध्येयात आपल्या या देशाभिमान ठेवा, कुलशील मान राखा, ठेवू नका विकार, नव हिंदवी युगाचे तुम्ही जसे स्वतः भारताची शिल्पकला यांनी मला निशाणी दिलेली आहे, वेळ डिस्क्रिप्शन झालेली आहे, पण मी फक्त तुमची अजून 5-10 मिनिटं घेतो. का कंटाळा आलाय? तुम्हाला कंटाळा आला तर सांगा. काय 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 आता तुम्ही थोडे मुलं आहेत, काय काय नाही फोडून करत, पण तुम्हाला थोडं रामायण सांगतो. रामायण म्हणजे तुम्हाला फायद्याचं तेवढं सांगतो. रामायणात लढाई कशी झाली, कोणता असर काय नाही. रामायणामधून काय घ्यायचं आणि महाभारतामधून काय घ्यायचं. मुलांसाठी महाभारत असतं, मुलींसाठी रामायण असतं. आता वेळ थोडा वेळ फक्त रामायण सांगतो. रामायणामधून आपल्याला जे घ्यायचं ते आपण घेत नाही. जी काही होती, कैकेयीला दासीनं सांगितलं तुझा मुलगा होणार नाही, लगेच कैकेयी विचारली, समाज व्यवस्था अशी झाली. ती आपण घ्यायचं नाही, कुणाचंही ऐकायचं नाही. आपल्या कुटुंबाचं वाईट होत असेल तर दुसरा आपलं कुटुंब फाकण्यासाठी बसवला असतो, तुमच्या मित्रामध्ये फूट पाडण्यासाठी असतो. त्यामुळे कुणी सांगितलं त्याच्यावर विश्वास ठेवायचा नाही, कानावर विश्वास ठेवायचा नाही, हे शिकायचं. दुसरं, रामाला दशरथाचा एक केस पिकला, मग त्याला गादीवर बसवा ठरलं आणि त्याच्यात कैकेयीनं सांगितलं, दासीनं सांगितल्यामुळे वनवासात जायचंय. वनवासात जायचं म्हणल्यावर राम निमूटपणे जायला तयार झाला. आता मला सांगा, एखादा 10वीचा पोरगा आहे, तो पलीकडला हिरो, त्याला जर त्याच्या बापानं सांगितलं तू 14 दिवस घरात यायचं नाही. आता तो एखाद्या वेळेस तो गरीब स्वभावाचा असं थोडं म्हणून रडत, काय आता मी पुढे जाऊ, काय करू. आणि त्याला जर थोडासा वाईट पाणी लागला असतं ना, वाईट संगत, वाईटची हवा, हिरोगिरी, तो म्हणत तूच जा, बापाला म्हणत तूच जा. म्हणजे त्याच्यापासून काय शिकायचं? आज्ञाधारकपणा. रामायणापासून आज्ञाधारकपणा.
दुसरं, राम आणि भरताला गादी मिळत होती. आजकालच्या जमान्यामध्ये एखादा भाऊ 14 वर्ष जेलमध्ये गेल्यावर दुसरं त्याचं सगळं हडप करतो, त्याच्या नाव करून घेतो. याच्यापासून काय शिकायचं? बंदूक दे. एक पक्षी होता जटायू आणि एक सीता होती. सीता माहिती ना? सीता आणि गीता माहिती ना रामायणामध्ये सीता. तर सीता वनवासात होती. आता मला सांगा, सकाळच्या वेळी स्नान संध्या करून केस मोकळे सोडून ती कुटीच्या बाहेर बसली होती. कुटीच्या बाहेर बसले असताना तिने हरण पाहिलं तुम्ही? आधी का कुठेतरी पाहिलं असेल. ते हरण पाहिल्यावर तिच्या मनामध्ये मोह उत्पन्न झाला. तर मला ते रामाला म्हणले, प्रभू मला त्या हरणाच्या कातड्याची चोळी हवी. हरणाच्या कातड्याची चोळी हवी म्हटल्यावर रामाला असं वाटलं, अरे एवढं राजवैभव त्यागोर आपल्या बरोबर ही जंगलात वनवासाला आली, तिची एवढी इच्छा पण का पूर्ण करू नये? आणि मग रामानं धनुष्यबाण उचललं आणि 90च्या स्पीडनं हरणाच्या पाठीमागे पळाला. अरे माया होतं. रावणाच्या मामानं मारीच नावाच्या राक्षसानं हरणाचं रूप घेतलं होतं. ते माया होतं. ते झाडीच्या आड गेलं आणि झाडीच्या आड गेल्यामुळे ठरल्याप्रमाणे त्यानं रामाच्या आवाजामध्ये ओरडण्याचा आवाज काढला आणि तो आवाज सीतेला ऐकला. रामाच्या ओरडण्याचा आवाज त्या मायावी हरणानं काढला, मारीच नावाच्या राक्षसानं. तो आवाज सीतेने ऐकला आणि सीता लक्ष्मणला म्हणली, भाऊजी धावा, त्यांच्या जीवाला काय तर धोका आहे, वाचवा त्यांना. लक्ष्मण म्हणला, नाही माते, प्रभू रामचंद्राला काही होऊ शकणार नाही. परंतु सीतेचा विश्वास बसला नाही. ती म्हणली, म्हणजे तुम्हाला असं वाटतं? लक्ष्मणला सीता म्हणली, तुम्हाला असं वाटतं का त्यांचं तिकडं काहीतरी बरं वाईट व्हावं आणि मी बस? लक्ष्मण म्हणला, बस माते जातो. त्यानं धनुष्यबाण उचलला, जायला निघाला. जाता जाता त्याच्या लक्षामध्ये आलं, सीतेच्या संरक्षणाची जबाबदारी आपल्यावर आहे. तो माघारी आला आणि मग त्या झोपडीच्या बाहेर एक रेषा आखली. त्याला सांगितलं, ही रेषा ओरंडायची नाही, एक रेषा आखली. मुलींनो मला सांगा, त्या रेषेचं नाव विसरलं. काय? मला ऐकू येत नाही. काय? लक्ष्मण रेषा. बरोबर, लक्ष्मण रेषा जी प्रत्येक मुलीच्या जीवनामध्ये असते. ती झोपली काही लक्ष्मण रेषा प्रत्येक मुलीच्या जीवनामध्ये असते आणि ती ओलांडायची नसते. असते ती ओलांडली तर जीवनाचं रामायण बिघडतं, महाभारत वेगळं जातं. त्याला काय गरज होती मला सांगा? त्या सीतेला वनवासामध्ये त्या हरणाच्या चोळीच्या कातड्याची काय गरज होती? मोह, लोभ, प्रलोभनाला बळी पडली आणि रामायण वेगळं जातं. सीतेला लक्ष्मणही त्या रामाच्या मागे पळाला. लक्ष्मणही गेला, झाडाच्या अदृश्य झाला आणि त्याच वेळी रावणानं भिक्षिकाचा वेळ घेतला. त्या रेषेच्या बाहेर उभा राहिला. त्याला त्या रेषेचं सामर्थ्य माहित होतं. रेषेच्या बाहेर लांब उभा राहून त्यानं आरोळी दिली, ओम तत् सत भिक्षांदेही. भिक्षा वाढ माय सुखेनं ते ऐकलं. आपल्या दारामध्ये कुठेतरी भिक्षुकरी आलाय म्हणजे त्याला भिक्षा वाढणं ही आपल्या भारतीय संस्कृतीत धर्म करणं. ती घरामध्ये गेली, आतमध्ये कंदमुळे काहीतरी घेतलं, जे असेल ते घेतलं आणि अनावधानानं तिच्या लक्षात राहिलं नाही. चांगल्या कामासाठी म्हणजे दान धर्म करण्यासाठी, त्याला धर्म करण्यासाठी तिनं लक्ष्मण रेषा ओलांडली आणि लक्ष्मण रेषा जशी ओलांडली तशी त्या भिक्षेकऱ्यानं तो भिक्षेकऱ्याचा वेश टाकून दिला. आपला 11 रावणाचा धारण केला. त्याला उचललं पंढरपूरला दिल्लीमध्ये घेऊन गेला. कुठे घेऊन गेला? दिल्ली घेऊन गेला. लंकेमध्ये अशोकवनामध्ये नेऊन ठेवली. लंकेमध्ये नेऊन ठेवली. मुलींनो तुमच्या माहितीसाठी सांगतो, त्यावेळेला उड्डाण करू शकणारा, शोध घेऊ इच्छिणारा हनुमान उपलब्ध होता. आजकालच्या जमान्यामध्ये कोणताही हनुमान उपलब्ध नाही. आजकालचा राम पण लय अवलादी झालाय. आजकालचा राम पण म्हणत लय शायनिंगची चटचटी सोळी लावत होती, जाऊ द्या, ब्याद गेली, सीता गेली, गीता मिळेल. म्हणून रामायणामधून लय शिकण्यासारखं आहे. रामायणामध्ये सर आपण फक्त राम रावणाची लढाई असं काही नाही. रामायणामधून एवढं शिकण्यासारखं आहे. सीतेला घेऊन रावण निघाला आकाश मार्गाने. त्यावेळेला तुमच्या माहितीसाठी सांगतो, एक गिधाड, त्याचं नाव जटायू.
तो जटायू नावाच्या पक्षाने ते पाहिलं, त्यानं झडप घातली रावणावर. त्याची ताकद कमी होती तरी त्यानं झडप घातली, रावणाशी झुंज दिली, रावणाशी लढा दिला. रावणाला तो हलू शकत नव्हता, पण तो रावणानं कावेवाचपणे त्याचा मृत्यू कशाने विचारलं आणि मग त्याच्या पंखात त्याने छाटले. तो जटायू मेला. जटायू खाली पडला पंख छाटल्यावर. तडपडत असताना रामाला आणि रामाला सांगितलं, ह्या मार्गाने रावणानं सीता नेले. मुलींनो, तुमच्या माहितीसाठी सांगतो की जटायू पक्षीनं त्या सीतेला सोडवण्याचा प्रयत्न केला, पण आजकालच्या जमान्यामध्ये एखाद्या मोठ्या राजानं किंवा गुंडानं तुम्हाला जर पळवून चालवलं तर जटायू सोडा कुणीच मध्ये पडत नाही. म्हणून रामायणापासून काय शिकायचं? लक्ष्मण रेषा ओलांडायची नाही. बरोबर, एवढं जरी शिकला तरी फार झालं. माझ्या याच्यातून तुम्ही 5 मुद्दे घेतले ना, तुमचं जीवन कधीच बंद होणार नाही. कारण अलीकडं तुमची पिढी फार हुशार आहे. डेंजर, धोका, खतरा असं पुढे लिहिलेलं नसतं. पुढं करंट बसून आपल्याला खतरा होईल हे तुम्हाला कळत नसतं. आज लढवय असतं, परिणामाची कल्पना नसते, आपल्या आई वडिलांच्या नावाचा बदनामी होईल याची तुम्हाला जाण नसते. आणि मग लोभाला, प्रलोभनाला मुळे बळी पडतात. आपल्या देशातल्या 65,000 मुली, मी 45 वर्ष पत्रकारिता करतो, 65,000 मुली ऑन रेकॉर्ड प्रत्येक वर्षी भारतातून पळवल्या जातात. आणि बाहेरच्या देशामध्ये आतंकवादी, अफगाणिस्तान, इराण त्या देशामध्ये संख्याच कमी आहे, तिकडे नेऊन एक मुलगी 25 लाख ते 50 लाखाला विकली जाते. मी पुढे सांगेल तुम्हाला. तर मी काय सांगत होतो, जटायू नावाच्या पक्षी पुढं सीता वनवासात गेली. मग तुम्ही आता पुढं 10वी झाल्यावर आर्ट, कॉमर्स, सायन्स, बीबीए, बीसीए बरेच प्रकार आहेत. मग त्या प्रत्येक विषयामध्ये रामायण लागू पडतं. एक माकड होतं, ते माकड 3 विषय शिकवतं. इकॉनॉमिक्स, अर्थशास्त्र. कॉमर्सला असतं बुक किपिंग अँड अकाउंटन्सी, म्हणजे डेबिट, क्रेडिट, जमा खर्च. आणि बीबीए, बीसीए याला बिझनेस मॅनेजमेंट, म्हणजे कमीत कमी खर्चामध्ये कमीत कमी श्रमशक्ती वापरून जास्तीत जास्त नफा, कमीत कमी भांडवलात जास्तीत जास्त नफा कमवायचा. एक माकड म्हणजे उदाहरण आहे. सीता वनवासात गेली, तो घेण्याचा प्रयत्न केला. बरेच म्हणजे रामायण घडलं, जाऊ द्या, वेळ कमी आहे. आणि मग रावणानं अंगठी दिली आणि शोधासाठी माकड पाठवलं. ते माकड कोणतं होतं? काय नाव? हनुमान. मग ते माकड सामान्य नव्हतं. ते गेलं अशोकवनामध्ये, झाडावर बसलं, झाडावर सीतामाई बसली होती. तिने अंगठी टाकली, तिच्या ओट्यामध्ये अंगठी पडली, त्यांनी अंगठी ओळखली. वर पाहिलं ते माकड दिसलं. पण ही घटना त्या अंगठी टाकून सीतामाई वर पाहत असताना त्याच वेळेला रामाचे सैनिक पहारेकरी आजूबाजूला होते. त्यांनी पाहिलं, अरे कोणतं तरी माकड, त्यांनी काहीतरी वस्तू टाकली. ते धावत आलं, माकडाला पकडलं आणि रावणा पुढं नेलं. बघा, हे माकड हेर म्हणून परदेशातला, पाकिस्तान मधला, भारतातला हेर आपल्या श्रीलंकेत आलाय आणि शेतीच्या काहीतरी मग त्याला पकडलं आणि रावणासमोर हजर केलं. आता ते माकड सामान्य नव्हतं. त्या माकडाला हजर केल्यावर रावण सिंहासनावर बसला होता. पण मग त्या माकडानं आपलं शेपूट लांबवत शेपडाचे हेटोळे करत त्यांच्यापेक्षा डबल मोठं आसन केलं. हे पाहिलं सर? तुम्ही पाहिलं ना रामायणमध्ये? नाही पाहिलं का? तुम्ही फक्त सॅलडच पाहिलं रामायणामध्ये? त्या माकडाने आपलं शेपूट उंचीपेक्षा मोठं आसन केलं. रावणाला वाटलं, अरे मरकट, माझ्या पुढे मी एवढा मोठा लंकेचा राजा, माझ्या पुढे शेपटाचा माज दाखवतं काय? आणि मग त्यानं काय केलं? जमाई म्हणले, जा रे, शिपायाला आज्ञा दिली, जा लंकेमध्ये जेवढ्या साड्या आहेत, जेवढ्या चिंध्या आहेत, त्यानं तेवढ्या घेऊन या. आणि एवढं शेपटाचा माज दाखवतो, एवढं लांब शेपूट करते ना, त्याच्या शेपटाला गुंडाळा. आणि शेपटाला गुंडाळून पेटवून द्यायचं शेपूट, म्हणजे याला कळेल. मग सगळे शिपाई पळाले, 90च्या स्पीडनं गेले. प्रत्येक घरातल्या सगळ्या साड्या आणल्या तरी थोडं अंतर उरलं. आता सगळ्या साड्या म्हणजे त्या काळामध्ये घरामध्ये आता 1-2 साड्या किंवा एकच साडी बदलून आपल्या आधी नेसायची. त्या एवढ्या साड्या नव्हत्या. आता कपाटामध्ये तुमच्या आईच्या किंवा बहिणीच्या एवढ्या साड्या तुम्हाला दिसतील, अख्खं कपाट भरलेलं. एकदा काय झालं, एका म्हातारीला वाटलं, एक म्हातारी 70 वर्षाची, लग्न होऊन 50शी साजरी करताना तिला असं वाटलं का जो लग्नामध्ये जो शालू घातला होता तो शालू काढावा. पण तो शालू सगळ्यात खाली राहिलेला शालू तिने वाढायला गेली. असा शालू वाढला, तशी वरली थप्पी बोकांनी पडली, म्हातारी गायब. आता घराघरामध्ये एवढ्या साड्या आहेत. कोणताही सण आला तर बाई म्हणणार साडी घे. कशाला तुला त्या साडीत घालायची का?
मारवाड्याची गण साडी भांडी आपला समाज याच्यामध्ये झोपला गेलाय, आपला भांडवल सारं माळ्यावर पडलंय. परंतु हा तुमचा विषय नाही. फक्त मग त्याच वेळेला साड्या सगळ्या साड्या आणल्या तरी लंकेतली एकाही बाईची साडी शिल्लक राहिली नाही. मग एक थोडं अंतर उरलं. मग कोणीतरी म्हणलं एक साडी असल्यावर एवढं अंतर शेपूट याचं जाईल. मग कोणीतरी आठवण काढली, अरे लंकेमध्ये सीतामाई आहे ना, ती सीतामाई जा तिची साडी घेऊन या, असं त्या माकडानं ऐकलं. जसं ऐकलं तसं सीताबाईचा विनयभंग नको म्हणून त्यानं शेपूट आपसून घेतलं. आणि ते मग त्या शिपाई बळ्या म्हणजे याचं शेपूट आखडले, जाऊ द्या आता चला राखेलचे डबे आणा. 10-20 कॅन्ड आणली, ती शेपूट लांब वाचून दिलं होतं फरलांवर. मग त्या शेपटावर प्रत्येक ठिकाणी राखेल ओतलं आणि 4-6 जणांनी माचीच्या काड्या घेतल्या आणि त्या प्रत्येक ठिकाणी शेपटाला काडी लावली. आता माकडच ते त्याच्यात मागून भाजायला लागलं. त्या माकडानं जशी काडी लावली शेपटाला लागली तसं ते माकडानं उड्डाण केलं. उड्डाण केल्यावर पहिलं सैनिकांच्या वाड्यावर, रावणाच्या लंके महालावर किंवा ह्या घरावर त्या झोपड्यावर, त्या झोपड्यावर ह्या झोपड्यावर. फक्त अर्ध्या तासामध्ये त्यानं तो आपण कलिता करतो ना, कलिता, त्यानं प्रत्येक ठिकाणी शेपुटात लावलं. हे घर ते घर ते घर उड्या मारत मारत अर्ध्या तासामध्ये लंका भस्मसात केली. मला सांगा, इकॉनॉमिक्स, BCA त्याच्यातून काय शिकायचं मला सांगा. आता 2 युद्ध चालू आहे, युक्रेन आणि रशिया. किती वर्ष झाली? कोणाचा जय पराजय झालाय का पूर्ण? किती खर्च झालाय तुम्हाला अंदाज आहे का? आपल्या भारताचं 10 वर्षाचं जेवढं बजेट आहे ना त्याच्यापेक्षा जास्त खर्च झालाय. कितीतरी लाखो माणसं मेली, अजून कोणाचा जय पराजय नाही. मला सांगा, हे रामायणातलं माकड त्यानं अख्खी लंका जाळली. मग मला सांगा किती खर्च झाला त्याचा? साड्या कोणाच्या होत्या? तुझ्या मावशीच्या होत्या का? कोणाच्या होत्या साड्या? लंकेतल्या सगळ्या. राखेल कुणाचं? काळी माचीस 1 रुपयाची. म्हणजे 1 रुपयाची माची सुद्धा 1 पैसा सुद्धा न खर्च करता अख्खं युद्ध जिंकलं, अख्खं लंका जाळली. मग या माकडापासून हनुमानापासून एवढं शिकायचं आपण. मुख्य पिंग्या नाकापर्यंत कॉमर्सला विषय जमा खर्च किती खर्च झाला, मशिनरी, भांडवल, सैनिक, इकडं हमाली, सगळे खर्च इकडं नफा. किती नफा होतो? 10% होतो. इकडं 0 बजेटमध्ये 100% फायदा. माकडापासून शिकायचं. मग असंच एका शाळेमध्ये अख्खं रामायण सांगितलं. रामायण सांगितलं, एका पोराचं लक्ष नव्हतं. त्याला विचारलं रावणाला कसं लढाई झाली, पुढं रावणाला कसं मारलं, कोणतं अस्त्र वापरलं, वायुअस्त्र, अस्त्र, सगळं सांगितलं. सगळं सांगितल्यानंतर त्याचं लक्ष नव्हतं. त्याला विचारलं मागून 3 नंबर, रावणाला कोणी मारलं रे? तुम्ही नाही मारलं. मी नाही मारलं. आता तू काय मारणार? तुझं शाळेत लक्ष नव्हतं. काय लक्ष आहे तुमचं? तुमचं लक्ष आहे शिक्षण. शिक्षण म्हणजे स्वतःवरून स्वर्ग गाठण्याचा मार्ग. लोक मेल्यावर स्वर्गात जाण्याची इच्छा व्यक्त करतात, पण शिकला सवरलेला माणूस या पृथ्वी तलावर स्वर्ग उभा करू शकतो. इतकी ताकद या शिक्षणामध्ये आहे. आणि माणूस फक्त 2च प्रकारे मोठा होऊ शकतो, एक शिकून, दुसरं सवरून. प्रत्येक जण आई वडिलांच्या पाया पडा आणि आठवड्यातला 1 तास विठ्ठलाची शपथ घेऊन सांगतो, आठवड्यातला फक्त 1 तास रविवारच्या दिवशी सुट्टीला मोबाईल टीव्हीतला टाइम वेगळा काढून आणि पाठाला घरातलं कोणी घेऊन जा, कोणी नसलं तर एकटे जा. फक्त 2 अभंग तुमच्या डोक्यामध्ये बसले, तुमचं जीवन कधीच भंग होणार नाही. सावता महाराजांचं गाव आरण, ते कधी पंढरपूरला गेले नाही. आपल्या शेतामध्ये कांदामुळा भाजी, अवघी मिठाई माझी, लसूणची कोथंबीर, अवघा झाला माझा हरी, मोठ नाळा विहीर दोरे, अवघी व्यापिली पंढरी, सावता म्हणे केला मला, विठ्ठल पायी गोळी लागला. आपल्या शेतामध्ये काम करणं, विचारतं देवाचं नाव घ्यायचा. तुमचा देव सध्या तुमच्या कशात आहे? तुमच्या कामात. म्हणजे तुमचं काम काय आहे सध्या? टीव्ही बघणं, अभ्यास. तुमचा देव अभ्यासातच आहे. म्हणून मुलांना आयुष्यामध्ये शिका इतकं डिग्र्या कमी पडतील, जगा इतकं आयुष्य कमी पडेल, असा इतकं आनंद कमी पडेल. दौडा असे कम नशिबाचा फासा निखळून पडेल. पण तुम्हाला प्रयत्न इतका करा, अभ्यास इतका करा, त्या विठ्ठलाला, परमेश्वराला, त्या देवांना तुम्हाला देणं भागच पडेल, देणं भागच पडेल. जय हिंद. ठेवा आणि हरिपाठ त्याच्यातला फक्त 1 अभंग पाठ कर. अवघाची संसार सुखाचा करील, तुझा केला तरी फार झाला. हरिभक्त परायण
मिळवे पत्रकार व्याख्याते सणसवाडी यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं आपल्या संत ज्ञानेश्वर विद्यालयामध्ये येऊन विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारचं प्रबोधन केलं. आपलं लक्ष कसं असलं पाहिजे किंवा लक्ष्मण रेषा कशा पद्धतीची असली पाहिजे, ओलांडल्यानंतर त्याचे काय परिणाम होतील हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. अभ्यासाबरोबर तुमचा आपण कशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे आणि आपल्या जीवनाची प्रगती कशी केली पाहिजे आणि खऱ्या अर्थानं आपल्या कुटुंबामध्ये असणारे जे देव आहे हे देव आम्ही सुद्धा आपणास अनेक वेळा सांगत असतो की आपले आई वडील हेच आपले खरे दैवत आहेत. आपण दैवत त्या ठिकाणी मंदिरामधल्या देवाला शोधण्यापेक्षा आपल्या घरातील चालत्या बोलत्या देवांचं त्या ठिकाणी दर्शन घ्या आणि दररोज आपण किमान हरिपाठ त्या ठिकाणी म्हणावं, हरिपाठामध्ये सहभागी व्हावं. एवढं कोण त्या ठिकाणी मुलींच्या पैकी मुलांच्या पैकी अजून द्या. अजून कोण करणार आहे ते घ्यायचंय. संधी घ्या. संधी कुठे गेला? संधी नाही का? हा शाळेत गायक आहे पण असं गाणी एकटा असले म्हणतो बाहेर ग्राउंडवर म्हणतो.